हॅलो, मी सुषमा. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आत्तापर्यंतच्या आपल्या क्लासमध्ये वन टक्स ब्लाऊजपर्यंतचे क्लासेस झालेले आहेत. जे मला नवीन जॉईन झाले आहेत त्यांनी लाईक करायचे किंवा कमेंट करायचे, म्हणजे मी समजून जाईल की त्यांनी झिरोपासून स्टार्ट केलं आहे. माझ्या क्लासमध्ये बाळाचं जबलं, बाळाचं टोपरं, पेटीकोट, अम्ब्रेला फ्रॉक असे स्टेप बाय स्टेप क्लासेस झालेले आहेत. त्याचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळून जातील. जे नवीन जॉईन झाले त्यांनी आधी त्याची प्रॅक्टिस करायची आहे, म्हणजे तुम्हाला पुढे ब्लाऊज शिवतेवेळेस काही प्रॉब्लेम नाही येणार आहे. त्यापुढे आपल्याला फोरटक ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे. तर आज आपल्याला काज बटन, हात शिलाई, टच बटन हे शिकायचं आहे. काज बटन हे कोणीही करू शकतं, पण त्याची एक पद्धत असते, त्याची एक टेक्निक असते. तर तुम्हाला मी हात शिलाई वगैरे कसे करायचे तेच शिकवणार आहे. चला तर मग आपला क्लास कंटिन्यू करू. ही आपली पिकोफॉलची मशीन आहे. तर मी दोन पद्धतीने तुम्हाला काजे दाखवणार आहे. हाताने पण कसे करायचे, ज्यांच्याजवळ मशीन नसेल तर हाताने कसं करायचे काजे, आणि मशीनवर कसे करायचे ते पण दाखवणार आहे. तर बघा, मशीनने आधी दाखवते. ज्यांच्याजवळ जर पिकोफॉलची मशीन असेल तर ते कसे सेटिंग करायची ते पण सांगते मी. इथे बघा, ही सेटिंग आहे. इथे हे आपल्याला 3 आणि 2च्या मध्ये ॲरो घ्यायचं आहे आणि इथे आपलं सेटिंग करून घ्यायचे, हे लॉक करून घ्यायचे. इथे 2 आणि 3च्या मध्ये ठेवून स्क्रूड्रायव्हरने लॉक करायचे. त्यानंतर हे बघा, इथे आपल्याला 2 नंबरवर ठेवायचे. हे इथे लॉक करायचे. ते आपण ॲडजस्ट करायचे, जेवढं आपल्याला घन विरळ पाहिजे किंवा घन पाहिजे त्यानुसार आपल्याला ॲडजस्ट करून इथे लॉक करायचे. त्यानंतर बघा, हा जो दाब आहे झिगझॅगचा, आडवा होलचा दाब घ्यायचा आहे आणि तो लावायचा. पट्टी पण आपली बदलायची असते, तर मी ऑलरेडी ही बदलून ठेवली आहे. तर हा दाब लावायचा आहे आणि तुम्हाला झिगझॅगची सिलाई करून काजे बनवायचे. तर मी दाखवते कसे बनवायचे. तर बघा, हा आपला दाब इथे लावून घ्यायचा आहे. तर स्क्रूड्रायव्हरने लावून घेते मी. लॉक करून घ्यायचे. त्यानंतर बघा, सेटिंग मी केली आहे. सेटिंग केल्यावर आपली सुई एकदा ह्या साईडला पडणार आहे, एकदा ह्या साईडला पडणार. या पद्धतीने आपल्याला काजे बनवायचे आहेत. तर बघा, मी वेगळ्या कलरचा दोरा घालून घेतला आहे, नेव्ही ब्ल्यू दोरा घेतला आहे. हे मी काज बटन करण्यासाठी कपडा घेतला आहे. तर ही समजा तुमची काज बटनची पट्टी आहे. इथे आपल्याला काज करायचे आहेत आणि इथे आपल्याला बटन करायचे आहेत. साधारण ही पट्टी आपली 6.5 ते 7 इंचाची असते, गळ्याला असते, ती आवडीनुसार असते. तर ही मी 6.5ची आहे बघा पट्टी. तर त्यानुसार यामधला गॅप जो आहे ना, तो सेम अंतरवर पाहिजे आपल्याला. इथे मी खुणा करून घेते. बघा, खुणा कशी करायची आहे. तर ही आपली पट्टी समजा ब्लाऊजची पट्टी आहे, तर त्याचा आपल्याला आधी दोन्ही पाव इंचाच्या अंतरावर आपल्याला दोन्ही साईडने खुणा करायची आहे. इथे पाव इंचाच्या अंतरावर मी खुणा करते आधी. त्यानंतर त्या खुणा एकमेकांवर ठेवायच्या आणि मध्य काढायचं आहे आपल्याला. ते इथे प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे मध्य आपला येईल. हा आपला मध्य आहे इथे, म्हणजे ह्या साईडला आपला काज येणार, ह्या साईडला, आणि हा मध्य त्याला, आणि मग इथे एक, म्हणजे आपलं डिस्टन्स सेम पाहिजे. तर इथे आपला एक काज येणार आणि इथे. तर याची काळजी घ्यायची, यामधलं अंतर सेम टू सेम पाहिजे, म्हणजे दिसायला पण छान दिसेल. तर त्यानंतर याला डार्क करायचे आपल्याला. हे जे खुणा आहेत त्याला डार्क करायचे आणि हे जे बटन आहेत तिथे आपल्याला खुणा करायचे. असं टॅप करायचे. त्यानंतर हे जे खुणा आहेत ते डार्क करायचे. ठीक आहे. तर इथे आपल्याला मध्यभागी बटन लावायचे नाही आहेत. बटन आपल्याला पट्टीच्या ह्या साईडला लावायचे. त्यासाठी एक टिप करून घ्यायची, ती मी दाखवते. हे आपले अशा पद्धतीने येणार आहे. तर टिप घ्यायची, ती मी दाखवते. आता मी नॉर्मल करून घेते. झिगझॅगची सिलाई आहे ते. अशी पाव इंचाच्या अंतरावर आपल्याला एक शिलाई करून घ्यायची आहे. मोठ्या दाबची करून घेतली तरी चालेल, म्हणजे तुम्हाला कळेल की या मध्ये आपल्याला बटन लावायचे. तर ह्या ज्या खुणा आहेत आपल्या, त्या इथे आपल्याला बटन लावायचे आहेत. इथे
ही ते व्हाईट कलरची शिलाई आहे, ही मी दिसण्यासाठी मारली आहे. तर या 2 शिलाया आहेत ना, त्याच्यामध्ये आपल्याला बटन लावायचे. कोण कोण काय करतं, इथे ही जी पट्टी आपली 1 इंचाची आहे मध्यभागी लावतं. तर काय होतं, मध्यभागी जर बटन लावलं ना आणि काच आपला इथून स्टार्ट होतो पाव इंचाकडनं, तो काच असा फसला तरी तो असा इथपर्यंत येतो मध्यभागी आणि मग ही पट्टी दिसते. म्हणून मध्यभागी लावायचे नाही आहे आपल्याला, इथे ह्या साईडला लावायचे बटन. तर काजेसाठी आपण कोणा केली आहे ते तिथे आपण ओपन करून घ्यायचे. तर असं ओपनर घ्यायचे आणि इथे बघा मी काय करते, इथे पाव इंचाचं अंतर ठेवायचे आपल्याला आणि ओपनर आतमध्ये घालवायचे. व ह्या साईडला पण पाव इंचाचं अंतर पाहिजे आणि ह्या साईडला पण पाव इंचाचं. हा पहिला काच आहे बघा, असं 3 पॉईंटचं अंतर असं कट करून घ्यायचं, असं ओपन करून घ्यायचे. 3 ते 4 पॉईंटचा आपल्याला ओपन करून घ्यायचा असा. तर इथं आपली पट्टी आहे दुमडलेली, तर इथला काच जरा मोठा केला तरी चालेल, जाड येणार आहे. तर हा एवढा ओपन केलाय. त्यानंतर बघा इथे मी पाव इंचाच्या अंतरावर ओपनर आतमध्ये घालवलंय आणि इथे पुढे सर हे सावकाश करून घ्यायचे तुम्हाला. तर जोरात जर आपण केलं तर आपला ब्लाऊज फाटू शकतो. तर हळू सावकाश करायचे. हे बघा असं ओपन करून घ्यायचे. पाव इंचाचं इथून कडेकडनं पाव इंचाच्या अंतरावर आपल्याला ओपन करून घ्यायचे. काळजीपूर्वक हे ओपन करायचे आपल्याला. ब्लाऊज कुठेही कट नको व्हायला. कैचीने पण तुम्ही करू शकता, कैचीने पण तुम्ही सावकाश करायचे. तर माझं ओपन करून झाले. त्यानंतर मी काच कसा बनवायचा आहे ते दाखवते. तर बघा सुई आपली एकदा ह्या साईडला पडणार आणि एकदा त्या साईडला. तर आपला हा जो खाच केला आहे ना, तो दाबाच्या मध्यभागी ठेवायचा आहे. दाब जिथं आहे तिथं मध्यभागी, आणि ते खाचाचं टोक नाही सुईच्या बरोबर मध्ये ठेवायचे. तर सुई आपली आता ह्या साईडला आहे, ह्या साईडला, तर आपली कपड्यावर येणार आहे आणि ह्या साईडला येणार ना, तेव्हा ती खाच जो केलाय त्याच्या मध्यभागी येणार आहे. तर बघा सुईचं टोक आता ह्या साईडला आहे आणि आपला जो खाच केलाय ना तो मध्यभागी आहे. तर असं खाच जरा असा बोटाने असा ओपन करून घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला कुठे आपण कट केले ते दिसणार आहे. आता बघा ही शिलाई अशी आली. तर तुमची विरळ येत असेल ना, तर थोडंसं आपलं शिलाईचं टिपचं अंतर आहे ना ते कमी करून घ्यायचे. तर मी इथे थोडंसं किंचित खाली घेते आणि परत एकदा दुसऱ्या साईडने फिरून घ्यायचे आणि करायचे. एकदा कपड्यावर पडली पाहिजे, एकदा जो आपण खाच केलाय त्याच्या मध्यभागी पडली पाहिजे सुई आपली. तर बघा हे बघा मी दाखवते तुम्हाला काढून. तरी सुद्धा विरळच वाटतं आहे, वेगळा दोरा असल्यामुळे अजून वाटतं आहे. तर हे बघा आपला इथे झालाय काच. तर थोडंसं वाटलं तुम्हाला कमी वाटतोय तर ओपनरने इथे असं ओपन करून घ्यायचं. हे बघा आता आपला हा तयार झाला इथे. तर दुसरा दाखवते मी, हा कसा करायचा आहे. तर हे कमी अंतर वाटत असेल ना तर थोडंसं जास्त करून घ्यायचे. हा बघा दुसरा कसा असा पकडायचा आहे बोटाने, म्हणजे ते ओपन जे केलं आपण ना ते ओपन होतं इथे. एकदा आपल्याला मध्ये सुई यायला पाहिजे, एकदा कपड्यावर यायला पाहिजे. तर ह्या साईडला आपण आधी घेणार आहे. आता सुई बघा ह्या साईडला आहे, नंतर ती ह्या साईडला येणार आहे. तसं आपल्याला कपडा खाली ठेवून घ्यायचा आहे. हे बघा, हा बघा हा छान आलाय आपला. अशा प्रकारे काच तयार होतो. अजून एक दाखवते मी. तर असा बोटाने फाकून घ्यायचा आहे त्याला आणि सुई आपली कपड्यावर ह्या साईडला पडायला पाहिजे, नंतर ह्या साईडला मध्यभागी पडायला पाहिजे, आपण जिथं ओपन केले ना तिथे.
हो, सुई आत नाही ठेवली तरी आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्याचं हा जो आकार असा आकार यायला पाहिजे. तर सुई आपली उचलून परत नीट करून घ्यायची आहे आणि रिटर्न परत टीप द्यायची आहे दुसऱ्या साईडला. तर बघा माझे काजे कसे तयार झालेत ते बघा. आता ह्या इथे आपल्याला एकावर एक गुंतली गेली आहे टीप. तर थोडंसं ओपन करून घ्यायचं आहे. पाहिजे तर परत टीप द्यायची आहे. हे बघा ओपन झाले. तर बघू शकता तुम्ही काजे कसे झालेत. ठीक आहे. तर हा आपल्याला हाताने बनवायचा आहे. तर डबल आपल्याला दोरा घ्यायचा आहे. सुई आपल्याला हातशिलाईला बारीकच घ्यायची आहे, पातळ, म्हणजे आपली हातशिलाई चांगली येते. तीच मी सुई घेतली आता. तर डबल करून आपल्याला दोरा घ्यायचा आहे. तर मी सिंगल दोऱ्यामध्ये सुई घातली आणि त्याची दोन्ही टोकं गाठ करून घ्यायची. तुम्हाला अशी गाठ बघा कशी अशी करून घ्यायची. पीळ करायचं हातावर, गाठ लॉक होईल इथे. हा आपला खाच केलेला आहे ना, तर हा इथून किंवा इथून स्टार्ट करायचं आपल्याला. तर मी दाखवते, इथून करते मी स्टार्ट. असा पकडायचा आहे आपल्याला हातामध्ये. हातामध्ये पण पकडायचं कसं, 3 बोटं खाली ठेवायची आणि अंगठा वर ठेवायचं आहे. खालून आपल्याला कपड्यामध्ये जिथं हे टोक आलंय ना तिथे सुई वर करून घ्यायची, वर काढून घ्यायची आपल्याला. परत मग सुई आतमध्ये, आता 1 पॉईंटच्या अंतरावर सुई आतमध्ये घालून असे आपल्याला पुढे पुढे सर्कल्स असे टाके तयार करायचे आहेत. या आपला खाच केला आहे ना त्याच्या भोवती असं गोल. तर आपल्याला असा टाका करून घ्यायचा आहे. सेम तसेच टाके करत जायचे आपल्याला. सुई आपली आतमध्ये खालच्या साईडला घालवायची. खालून आपला जो खाच केला आहे तिथून वर घ्यायची आहे आणि गाठ करायची. गाठ कशी करायची बघा. आणि सेम अंतरावर आपलं लाईन यायला पाहिजे तर तुम्ही नाही का असं पेनाने लाईन करून घ्यायची. काय करायचं हे बघा, इथे मी खुणा केली आहे. असं पेनने अशी खुणा करून घ्यायची, म्हणजे तुम्हाला कळेल की इथे आपल्याला सुई आतमध्ये घालवायची आणि खाचातून वर घ्यायची. एकदम चिटकून आपल्याला एका पुढे एक असा टाका करत जायचे. हे बघा हा खाच आहे. खाचातून मी बाहेर काढले आणि असं टाका करायचंय. अशा पद्धतीने टाके करत जायचे, पुढे 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 पुढे. असं दोरा खेचू शकतो, तर त्याला परत रिटर्न मागं घ्यायचंय आणि नीट करून घ्यायचंय. मागं पुढं झालं तर आपला दोरा होतो तसा कधी कधी. तर इथे बघा मी इथपर्यंत आले. त्या साईडने घ्यायचे. तर इथे बघा चिटकून घ्यायचे. इथे गॅप झालाय जरा. कधी कधी काय होतं, एक धागा मागं पुढं वगैरे होतो, तर त्याला परत नीट करून घ्यायचे. धागा जो मागं झालाय तो पुढे करून घ्यायचा. ही कशी डिझाईन आली आहे आपली काचेची, तसं करण्याचा प्रयत्न करायचा हाताने. त्याचे टाके करत जायचे आपल्याला. हा बघा असा काच तयार झालाय. हा दिसतोय का? हे बघा. अजून तुम्ही घन घेऊ शकता. जे विरळ दिसते ना तिथे तुम्ही एकदम चिटकून घ्यायचे, म्हणजे छान दिसेल अजून. तर खालच्या साईडला परत सुई घालवायची आहे आणि इथे गाठ करून घ्यायची आपल्याला.
इथे लॉक करून घ्यायचं आहे. थोडासा कपडा पकडायचा आहे आणि गाठ करायची. परत एक दाखवते मी दुसरा काच. थोडंसं ओपन करून घेते मी, कमी दिसतोय तो. इथे पट्टीच असते, आपली गळपट्टी असते किंवा आपली जी पट्टी बनवलेली असते खालच्या साईडला ती पण असते. तर इथे हा काच जाड असतो. वरच्या साईडला गोट असेल, दुमडपट्टी असेल तर पण जाड असतो. खालच्या साईडला पण थोडासा जाड असतो कपडा आपला तिथे. तर इथे बघा आपल्याला खालच्या साईडने ही आपली ही वरची साईड आहे. खालच्या साईडने आपल्याला सुई घालून घ्यायची आहे. टोकाला घ्यायची आहे आपला जो खाच बनवला आहे तिथे, आणि परत वरून नीट पकडून घ्यायचे. त्याच प्रकारे आपल्याला असा टाका करत जायचे पुढे. आतमध्ये घालवायची सुई आणि खाचामधून वर घ्यायची आहे आणि दोरा सुई भोवती गोल फिरून घ्यायचं आहे, म्हणजे तुमची गाठ होऊन जाईल इथे. जिथं खाच असतो ना तिथे मध्यभागी घ्यायचं आहे बरोबर, आणि टाका करून घ्यायचा आहे तिथे मध्यभागी एक, म्हणजे आकार छान दिसतो. अशा प्रकारे आपल्याला काच बनवून घ्यायचा आहे हाताने. ज्यांच्याजवळ मशीन नसेल, पिकोफॉलची मशीन काही सगळ्यांजवळच नसते, तर तिथे आपल्याला हातानेच बनवावे लागतात. विरळ झालं तर तिथं आपण परत एकदा दुसरा मागं घ्यायचा आहे टाका, त्याला नीट करून घ्यायचे, गाठ करून घ्यायची. सेम अंतरावर घ्यायचे, जरा माझे मागं पुढं झालेत. हे बघा आपला काच असं तयार झालाय. हे बघा इथून, ठीक आहे. तर हा बघा दुसरा, हा जरा जाड असल्यामुळे असा दिसतोय. तर इथे विरळ झाले तर तुम्ही घनघन करून घ्यायचे टाके, आणि खालच्या साईडला आपल्याला गाठ करून घ्यायची आहे. त्यानंतर मी बटन दाखवते तुम्हाला कसं लावायचं आहे. बटन लावायला तर सोपं आहे, पण सांगते कसं. तर बघा मी दोरा घेतलाय, तर त्याची 2 टोकं सुईमध्ये ओवून घ्यायचे आणि आपल्याला 4 पदरचा दोरा करून घ्यायचा आहे. तर बघा मी 4 पदरचा दोरा घेतलाय, त्याला इथे गाठ करून घ्यायचे. हा बघा 4 पदर आहे. तर बटन कसं लावायचे दाखवते. 4 पदर मी दोरा घेतलाय आणि हे आपलं बटन आहे. तर मध्यभागी आपल्याला लावायचं नाही, इथे आपल्याला लावायचं आहे. तर मी बटन, काही बटनांना 2 होल असतात, काहींना 4 होल असतात. तर बटन बघा, आपली ही जी शिलाई केली आहे ना तिथे त्याचा 1 होल येईल, अशा प्रकारे मी पकडलंय. खालच्या साईडला आपली सुईची हा जो दोरा आहे त्याची गाठ जायला पाहिजे, आणि वर घ्यायचा आपल्याला दोरा, आणि दुसऱ्या साईडने आपला जो होल आहे ना तिथून खाली घालवायचे. तसं 3-4 टाके करायचे खालीवर, म्हणजे तुमचं बटन लॉक होऊन जाईल. तर 4 होल असतील ना, तर एका साईडला 2 होलमध्ये 2 टाके करायचे आणि 2 होलमध्ये 2 टाके करायचे, असे 4 टाके करायचे, आणि म्हणजे तुमचं बटन लॉक होऊन जाईल. तर 3 टाके केले, 3 टाके खालीवर केले तरी चालतील. हे बघा
तर खालच्या साईडला परत आपल्याला लॉक करून घ्यायचे. इथे लॉक केलं तर इथून आपल्याला हा जो कपडा आपला डबल असतो तर मध्याकडून आपल्याला सुई आत घ्यायची आहे आणि इथे जिथं आपलं बटन येईल तिथे घालून घ्यायची. तिथे आपल्याला दुसरं बटन लावायचं आहे. तर तसं पण लावू शकता, नाही तर डायरेक्ट तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी दुसरं बटन लावते. ते एक होल आपला त्या लाईनवर यायला पाहिजे असं पकडायचं आहे आपल्याला. हे बघा, खालून परत बघा तुम्ही, खालून आपला दोरा दिसत नाही आहे, मी मधून घेतला आहे. खालच्या साईडला बघा आपलं इथे होल असेल. अंदाज घ्यायचा आहे आपला होलचा कुठे येतोय ते. हे बघा, तसं त्याला 3-4 वेळेस लॉक करून घ्यायचे. झालेलं आहे आपलं बटन. खालच्या साईडला परत दोरा घ्यायचा आहे आणि खालच्या साईडला लॉक करायचे. पाहिजे तर तुम्ही असं डायरेक्ट इथे सुई घालू शकता, पण काय होणार सांगते मी. कसं पण करू शकता, तसं पण लावू शकता किंवा असं पण लावू शकता. तर असा ओढला जाणार दोरा, तो आपण नीट करून घ्यायचा आहे. आणि बघा खालच्या साईडला हा आपला असा दोरा दिसणार आहे, इथे दिसणार नाही. तर असं तुम्ही लावू शकता. तर मी बटन लावून दाखवते तुम्हाला, काजामध्ये लावून दाखवते. तर हा आपला असा ब्लाऊजची पोझिशन आहे बघा असं. तर जेव्हा आपण करतो पहिल्यांदा टाईट असतो, मग तो बटन घालून लूज होतो. तर पहिलं जात नसेल ना तर काय करायचं सांगते. हे तर गेले सहज, हे तर गेले. तर नेक्स्ट बघू जाते का. काय काय वेळेस टाईट होतो आपला काज, तर काय करायचं आहे, हे पण गेले. तर काय करायचं हे पण जाते. तर तुमचा जर काच टाईट झाला असेल ना तर असं पेन वगैरे घ्यायचे आणि ते आतमध्ये कट नाही करायचे, पेन वगैरे घ्यायचे आणि असं आतमध्ये घालून घ्यायचे, आरपार करायचे. म्हणजे तुमचं नाही का बटन सहज जाणार आहे. त्याला कट केलं तर खूप लूज होणार आहे, मग ते राहणार नाही लावलं तरी. तर हे बघा, हे मी बटन आपले लावून झालेले आहेत. जर आपण मध्यभागी लावलं ना तर इथून हे असा काच होतो आपला, सरकला जातो असं बटनाच्या इथे, आणि इथून दिसू शकते आपली पट्टी ही खालच्या साईडची. म्हणून मध्यभागी नाही लावायचे, असं एका साईडला लावायचे. बघा आपले काच आणि बटन रेडी झाले. अशा प्रकारे तुम्हाला काच बटन करायचे. सुईमध्ये घालून घ्यायचे सिंगल दोऱ्याचं टोक आणि डबल करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि दुसऱ्या टोकाला आपल्या दोन्ही टोकांना गाठ करून घ्यायचे. आता ह्याच ब्लाऊजला मी दाखवते तुम्हाला हात शिलाई कशी करायची. तर ही मागची साईड आहे, मागच्या पट्टीला आपण हात शिलाई करणार आहे. तर इथे बघा, तर बघा ही पट्टी आहे आणि हा आपला ब्लाऊजचा भाग आहे, बाजू आहे ही. तर या पट्टीला असं पकडायचं आहे आणि सुई बघा, सुईची गाठ आपली आतल्या साईडला जायला पाहिजे. तर आधी पट्टीलाच नुसतं पकडायचं आहे आणि गाठ आतल्या साईडला घालून घ्यायची. आपली दिसली नाही पाहिजे किंवा टोचली पण नाही पाहिजे, म्हणून आतल्या साईडला गाठ गेल्यावर दुसरा टाका घ्यायचा आहे. तर आपल्याला खालचा कपडा आहे त्याचं फक्त एक धागा किंवा 2 धागेच पकडायचे आणि वरच्या साईडची पट्टी तुम्हाला जास्त पकडू शकता तुम्ही. तर 1 पॉईंटचं अंतर पकडायचे वरच्या पट्टीचं आणि खालच्या भागाचा आपल्याला 2 धागे किंवा 1 धागाच पकडायचा आहे छोटासा. बघा दिसतोय ना, छोटासा पकडायचा आहे आणि 1/2 इंचावर आपल्याला किंवा 3 पॉईंटच्या अंतर पाहिजे एका टाक्यामध्ये. आता मी हा इथं घेतलाय तर दुसरा हा इथं, आणि वरच्या कपड्याचं तुम्ही 1 पॉईंटचं अंतर पकडू शकता.
पहिला खालचा कपडा पकडायचा आहे, थोडंसं पकडायचं आहे, दिसतोय ना सुईमध्ये केवढा आहे, 2 धागे किंवा सिंगल एक धागा पकडायचा आहे आणि वरच्या साईडचा तुम्ही पकडू शकता. जास्त पण खूप मोठा नाही पकडायचा आहे. तर अशा प्रकारे करायची हा शिलाई. खालच्या साईडचे 2 धागे, वरच्या साईडचा, आणि अशी क्रॉस पकडायची आपल्याला सुई, अशी सीधी नाही पकडायची. तर आपली सुई अशी क्रॉसमध्ये पकडायची आहे आणि क्रॉसमध्येच टाका येणार त्याचा. तर असा खालच्या भागाचे 2 धागे पकडायचे, खालच्या भागाचे 2 धागे पकडायचे आणि वरच्या भागाचे 1 पॉईंटचं अंतर पकडलं तरी चालेल. तर एका टाक्यामध्ये 1/2 इंचाचं किंवा 3 पॉईंटचं अंतर ठेवलं पाहिजे. अशा प्रकारे हा शिलाई करायची. असा क्रॉस पकडायची आहे सुई आणि आपल्याला हात बघा कसा पकडायचा आहे. हात ही 3 बोटं खालच्या साईडला पकडायची आहे, ह्या बोटाची कैची करायची आहे आणि आपला हा अंगठा असा पकडायचा आहे. ही पोझिशनमध्ये आपल्याला हात असा पकडायचा आहे. ही 3 बोटं खालच्या साईडला, यामध्ये कपडा पकडायचा आहे, ह्या बोटामध्ये कपडा पकडायचा आहे आणि इथे अंगठा ठेवायचा आहे आणि ह्या बोटांवर आपला कपडा घ्यायचा आहे आणि अंगठा ठेवायचा आहे वरच्या साईडला आणि असं बोटाच्या साह्याने आपल्याला सुई घालून घ्यायची खालून वर. खालच्या साईडचा 2 पॉईंट पकडायचे आहेत, वरच्या साईडचा, खालच्या साईडचा 2 धागे पकडायचे आहेत, वरच्या साईडचा 1 पॉईंटचं अंतर पकडलं तरी चालेल. खालच्या साईडने कशी दिसते शिलाई ते मी दाखवते तुम्हाला. हे बघा, बॅक साईडने ही आपली तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून मी वेगळा दोरा वापरला आहे. तर असे थोडासा छोटा डॉट दिसणार आहे. तर आपल्याला मॅचिंगचा जेव्हा दोरा वापरणार तेव्हा हा आपला डॉट पण दिसायचं बंद होणार आहे, दिसणार नाही आहे. आपल्याला 2 धागेच पकडायचे आहेत खालच्या बाजूचे, म्हणजे तुमची शिलाई छान दिसणार आहे, बाहेरून दिसणार नाही आहे. परत एकदा सांगते, आपल्याला असं या पोझिशनमध्ये हात पकडायचा आहे आणि सुई आपल्याला क्रॉसमध्ये पकडायची आहे, स्ट्रेटमध्ये पकडून येणार नाही आहे. तर 2 धागे खालच्या कपड्याचे पकडायचे आहेत, वरच्या कपड्याचे तुम्ही 1 पॉईंटचं अंतर पकडलं तरी चालेल. तुम्ही सिंगल धागा पण घेऊ शकता हा शिलाईसाठी, नाहीतर डबल घेऊ शकता. पण 4 पदरचा दोरा घ्यायचा नाही आहे, डबल किंवा सिंगलच घ्यायचा आहे. आपण जेव्हा बटन लावतो किंवा हुक लावतो तेव्हा 4 पदरचा दोरा घ्यायचा आहे. हा शिलाईला आपण डबलच किंवा सिंगल धागा घ्यायचा आहे. तर बघा अशी दिसणार आहे वरच्या साईडने तुम्हाला हा शिलाई आणि खालच्या साईडने ही अशी दिसणार आहे. आणि आता आपली हात शिलाई झाली ना की आपल्याला इथे लॉक करून घ्यायचं आहे. तर लॉक कसं करायचं आहे, थोडासा कपडा पकडायचा आहे, वरच्याच कपड्याचा पकडायचा आहे, जशी आपण गाठ करतो ओढून घ्यायचं आहे, थोडासा दोऱ्यामधून आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि इथे लॉक करून घ्यायचं आहे, 2दा करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पूर्ण लॉक होऊन जाईल धागा. त्यानंतर मी टच बटन कसे लावायचे दाखवते. टच बटनला आपल्याला 4 पदरचा दोरा घ्यायचा आहे, जसा बटनला घेतलाय त्याच पद्धतीने घ्यायचा आहे. त्यानंतर बघा हा दोरा इथे गाठ करून घ्यायचे आणि हा बघा आपला 4 पदरचा दोरा आहे. हे आपण असं टच बटनला खांद्याला करून घ्यायचे. तर ते मी दाखवलं नव्हतं शिवते वेळेस, तर पुढच्या ब्लाऊजला मी दाखवेन. तर हे असं पट्टी लावून घ्यायची खांद्याच्या साईडला आणि अशी 1/2 इंच फोल्ड करायची तिला. आणि हे बटन आहे, बटन बघा कसं असतं, एक साईडला हे जाड असतं आणि एक पातळ असतं. एकाचा
एकाला होल असतो आणि तो आतमध्ये अडकवायचा असतो. हा वरच्या साईडला असं बटन असतं, ते दाबून त्याला आतमध्ये लावायचं असतं. तर आपल्याला वरच्या साईडला हे जे छोटं बटन आहे ना, ते वरच्या साईडला ह्या पट्टीला लावायचे आणि खालच्या बाजूला पट्टीला आपल्याला हे मोठं लावायचे. तर बघा, ही मी गाठ करून घेतली. खालच्या साईडने आपल्याला वरती घ्यायची सुई होलमधून. ह्याला 4 होल असतात आणि एका होलमधून घ्यायचे, दुसऱ्या होलमध्ये असा पॅक करायचे, असं 2दा करायचे आणि खालच्या साईडने परत दुसऱ्या साईडला घ्यायचे आणि दुसऱ्या होलमधून या 2 होलमध्ये एकदा करायचे आणि दुसऱ्या 2 होलमध्ये एकदा टाका घालायचे. असे 2-2 टाके करायचे आणि खालच्या साईडला मग गाठ करून घ्यायची आहे, लॉक करून घ्यायचे आपल्याला दोरा. गाठ कशी करायची सांगितली. असा दोरा तुमचा अडकू शकतो, तर तुम्ही नीट गाठ करून घ्यायची. कट करून घ्यायचा आहे दोरा. त्यानंतर बघा, दुसरा आपल्याला बटन लावायचं आहे. तर ते कसं लावायचं आहे, इथे ठेवायचं आहे हे बटन आणि आपल्याला बघा हे इथपर्यंत येते, तर आपल्याला थोडंसं इथे लावायचं आहे पुढच्या साईडला. कारण आपलं बटन असं पुढे जर गेलं तर इथे कसं लावता येणार, इथे चुणी पडणार ब्लाऊजला. म्हणून आपल्याला खुणा करून, आपण आधी खुणा करून घ्यायची. इथे आपलं पट्टी इथपर्यंत येते म्हणून इथे खुणा केली आहे मी आणि पुढे थोडंसं बटन लावायचे. तर बटन हे फक्त पट्टीलाच लावायचे. आपली ही जी पट्टी आहे खांद्याची तिथेच लावायचे. तर गाठ आपली खालच्या साईडला घालवायची आहे, त्या पट्टीच्या खालच्या साईडला, म्हणजे मधून सुई घालवायची आहे. आणि हे बघा, अशी हे जी पट्टी आहे ना खालच्या साईडला, तर 2-2 होलमध्ये आपल्याला टाके करून घ्यायचे. दुसऱ्या साईडला आपण वर खाली करायचे, दुसऱ्या बाजूला घ्यायचे. 2-2 टाके, या साईडला 2 टाके करायचे, दुसऱ्या साईडला 2 टाके करायचे. याची काळजी घ्यायची आहे की आपल्या खालच्या कपड्याला सुई अडकली नाही पाहिजे, तो कपडा अडकला नाही पाहिजे आपला खालच्या साईडचा. खालचा अडकला तर आपला बाहेरून दिसणार आहे. तर आपल्याला ती काळजी घ्यायची. आणि आता बघा, खालून वर घ्यायचे आता आपल्याला टाका आणि दोरा आपला खेचून ओढला पाहिजे, असं लूज नाही ठेवला पाहिजे, नाहीतर आपला बटन लूज होऊन जाईल. तर असा खेचून घ्यायचा आहे दोरा आणि इथे आपल्याला लॉक करून घ्यायचे. थोडासा कपडा पकडायचा आहे आणि इथे गाठ करून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता, हे मी बटन लावलेत, हे असे लागलं जातं. तर आज मी तुम्हाला टच बटन कसे लावायचे, हात शिलाई कशी करायची आहे, काजे हाताने कसे बनवायचे आहेत आणि बटन कसे लावायचे आहेत, मशीनवर कसे काजे बनवायचे हे दाखवलेले आहे. तसे तुम्ही बनवू शकता.